गडा जेजुरीचे आम्ही रहिवासी, गडा जेजुरीचे आम्ही रहिवासी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्याच्या व्हिडिओमध्ये. आजची आपण परत नवीन एक व्हिडिओ बनवतो. आज आपण चाललेलो आहे जेजुरीला आणि बघा भाऊची आता लग्नाची पत्रिका आपण जेजुरीला ठेवण्यासाठी चाललेलो आहे. आज आपण आहेत नेरळ जंक्शनला आहेत. नेरळ जंक्शनवरणार आता सवादाची ट्रेन आहे कोयना एक्सप्रेस, तिने आपण जाणार आहेत. किती 2-2:30 पर्यंत पोहोचली दुपारी. त्यानंतर तुम्ही पुढचा कसं काय दाखवू तुम्हाला मी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा आता समोर ट्रेन येते. आता आम्ही सीट बघतोय. जरा भावाने तर रिझर्वेशन तर केलं नाही, भावाने लगेच वेळ चालू झालं आहे. तर त्या हिशोबाने आता आपल्याला ऍडजस्ट करायला लागणार आहे. डायरेक्ट मला वाटतं आता उभंच राहायला लागेल ना आपल्याला शेवटपर्यंत. भेटेल ना. गाडी तर आलेली आहे. पटाट पकडू कुठं जागा भेटेल तो घुसू. आता ऑप्शन नाही आता. कुठे डबा कुठे भेटा आपल्याला, कुठे जाणार घेऊ का? तू पण आलो बघू शकता ट्रेन मध्ये गर्दी. प्रोफेशनल सीट भेटतात आम्हाला. बघूया भावा इथं बसलेला आहे. सेटिंग केलं आम्ही. फायनली 4 तासानंतर आम्ही पोहोचलेलो आहे जेजुरी स्टेशनला. होऊ शकता पण पक्का ऊन पडलं इथं. प्लॅटफॉर्म का उघडायचे. तर आता तुम्हाला बोर्ड दाखवायला लागेल तुम्हाला. काय खरं तर वाटणार आम्ही पोहोचलोय का नाही पोहोचलोय. नाही लोकांचे भंडारे आहेत ना कपाळांमध्ये. बाबा आले भंडारावाले बाबा आले काय. तर आम्ही आता इथं बाहेर निघतो. तुम्हाला आजच्या सर्व दाखवतो आता एक. ते बघा आता आपण जेजुरी स्टेशनच्या बाहेर आहेत आणि बघू शकता किती सुंदर अशी जेजुरी स्टेशनची कमान बनवलेली. एकदम सुंदर असं दिसतं एकदम. म्हणजे जसं नाव जेजुरी गड आहे त्याप्रमाणेच इथं गड बनवलेलं आहे. आणि आपण इथं बाहेर जाता निघणार आहेत. इथं आपण बाहेर जाऊ. बघा आता आपण रिक्षा पकडली आहे. 20 रुपये पर सीटने आपण चाललेलो आहे. प्रथमेश आधी दिसत पण नाही, मागं बसलेलो होतो. त्यामुळे आता आपणच जातो. रिक्षा स्टँड येतो. आता आपण कंटिन्यू करतोय. आपण आता रिक्षामधनं तर उतरलेलो आहे. आता आपल्याला जायचे या रस्त्याने चालत वरती. आणि आपली आज भरपूर महिन्यापासून जी इच्छा होती ती पूर्ण होणार आहे. वर्ष नाही पण आता कसं आहे सातारमध्ये आपल्याला एकटा आला. जोडी कधी येऊ ना, बघू कसं काय ते. आपण जाऊ आता बघू. आपली इच्छा पूर्ण होणार आहे तर पुढे दाखवतो. चला आपण ना आता जो मुख्य दरवाजा आहे ना नवीन गडाचा, त्याच बघा नवीन गड ते समोर उभे आहेत. आता आपण इथं आतमध्ये जाणार आहेत. बघू शकता आज गर्दी किती आहे. काय झालं? बघू शकता पायथ्याला किती मोठा नंदी आहे इथे. बघू शकता जे मेन कमान लागते ना नवीन गडाची त्या समोर जे दिसते आपल्याला. नवीन गडाच्या पायथ्याला जे नंदी आहे ना ते खूप मोठा नंदी आहे. नंदीचं आपण दर्शन घेतलं आता. इथं आता आपण सर्व वरती निघतो.
गर्दी खूप आहे. आम्हाला वाटलं का फक्त शनिवारी रविवारीच गर्दी असेल, पण असं काय नाही. आज इथे बुधवार आहे आज, आणि बुधवारी पण गर्दी खूप बघायला भेटते इथे. बघा मग थोडा पुढे आलो ना तर आपल्याला इथे खंडोबाच्या दगडामध्ये कोरलेली मूर्ती दिसते, बघू शकता ना. वरती नक्षी काम पण आहे कुठे इथे जागीच, म्हणजे आपण थोड्या पायऱ्या चढल्यानंतरच. आणि भावा बोलतोय दम लागला बोलतोय. आताच दम तर लागणारच, पोट जेवण केला दम लागणार राहील का? पोट भरल नाही का? दिसतो ना हे बघा, दुसरा दरवाजा लागतो, दुसरा दरवाजा लागला. चला आता आपण ना बानुबाईच्या शेऱ्या आहेत ना ते बघणार आहोत. तिथे जाऊ ना, आहे जागा इथे. तर पहिले शेऱ्या बघू बानुबाईच्या, त्यानंतर दर्शन घ्यायला वरती चढू आपण. इकडे जे बोकडांचे मुंडे असतात ना, बानुबाई मंदिर. हे बघा, हे बानुबाईचं मंदिर आहे. हे शूज का निघडेच मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायला पाहिजे. फोटो पाठवलं माझं फोटो नाही काढायत, कॅमेरे येते का? कॅमेरे चला बाहेर काढा बाहेर. चला ठेवा आपली इच्छा बाजूला. कॅमेरे हो बंद आहे, चालू नाही. हे काय आहे? ते शेळ्या आहेत ना, बानुबाईच्या शेळ्या, तेच बकरी. हे बघू शकता बानुबाईच्या बकऱ्या, बानुबाईच्या बकऱ्या त्या. चला आपलं दर्शन झालं बानुबाईचं इकडं. आणि आता आपण इकडनं इकडे पण आपल्याला बघायला भेटतो. बघू शकता कशा लावल्या पूर्ण बानुबाईच्या शेल्या इथं, पूर्ण अशा लावून ठेवते एका रांगेमध्ये. बंधारा घ्यायचा आपल्याला इथे तर बघायला भेटलं तर आपल्याला ना, इथं बघायला भेटते बघा. भरपूर बानुबाईच्या अशा शेल्या बघायला भेटतात आपल्याला इथे. मूर्ती पण बघायला भेटते इथे आपल्याला. अशा प्रकारे बानुबाईचं दर्शन तर झालं. आता आम्ही गडाच्या वरच्या दिशेने चाललेलो आहे. प्रथम बाई केस सेट करतो त्याला वाटतंय, मासला वाटत बाई. असू दे, आपण जाऊ तिकडे. घोडा पण दाखवू. घोड्याचं कुठे गेलं? घोडा 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 वरती वाटतो घोडा. तेव्हा इथे काही औषध दिसतं बघायला आपल्या गडावरती. काय काय माहित नाही आपल्याला. मंदिराच्या बाजूला जे बानुबाईचं मंदिर त्या बाजूला बघायला भेटतं आपल्याला. काय घोडा तिकडे राहिला. बघा, आपण तिसऱ्या दरवाजातून एंट्री केलेली आता. हॅलो. आता पुढे आपल्याला वाघ बघायला भेटतो. वाघ, ढाण्या वाघ बघायला भेटतो आपल्याला. जागरण गोंधळासाठी नसेल मंडळी, जे जागरण गोंधळ करतात त्यांच्यासाठी.
तेव्हा आपण चौथ्या दरवाजामध्ये चौथ्या दरवाजात एंट्री केली आता. बस बघा 5वा दरवाजा बघतो आपण. गणपती ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती दर्शन घेऊ आपण बा. चला गणपती बाप्पा दर्शन घेतलं आता आपण. आणि आता इथनं पुढे जो प्रतिमा गेला पुढे पळाला काय माहिती उपाय जागोजागी गोंधळ चालू तिथे. आपण इथं जाऊ पुढे पुढे. मागे मोफत चप्पल स्टँड इथं आपण चप्पल काढून ठेवली आता इथे. आणि इथनं आपण जाऊ आता पुढे. पाहायला रिलॅक्स वाटायला लागले पण आता. हे बघ आपण आता 2 भंडाऱ्याच्या पिशव्या घेतलेल्या आहेत. एक छोटी आणि एक मोठी. आपण इथनं आता जाऊ वरती असं. गडजेजुरीचे आम्ही रहिवासी. गडजेजुरीचे आम्ही रहिवासी. जाता आता मारुतीचं दर्शन होतं. पवन पुत्र हनुमान. बघा नवीन गडाचे ना बाहेरच आपल्याला ना 2 नंदीचं दर्शन होतं. समोर इकडे आणि इकडे अशा प्रकारे 2 नंदींचं आपल्याला 2 नंदी दर्शन होतं. ते ना कधी लोक तिकडे पाया पडतात. माहित नसतं ना. बघा गडाची कमान कशी नवीन गडाची कमान आहे. दरवाजा अजून भक्कम आहेत पूर्ण. गर्दी खूप बघायला भेटते आपल्याला. आणि आपण फायनली आलेलो वरती. चला देऊ राहिले तिथे पाहू म्हणा. हे बघा इकडे आपल्याला बॅनर दिसतो आपल्याला मोफत दर्शन रांग. किती मोठी मूर्ती बघायला भेटते आपल्याला इथे. खूप अशी प्रचंड अशी मोठी देवाची मूर्ती बघायला भेटते आपल्याला इथे. मूर्तीच्या बाजूला काही औषध बघायला भेटतं आपल्याला इथे. इथे पण खंडोबाची मूर्ती बघायला भेटतात. नवीन जेजुरी गड आहे. आपण इथं येत आता आपण दर्शन घेणार आता लाईन मध्ये जाऊन. बघू शकता ही लाईन तर कशी आहे. लाईन आपल्याला फिरून जायची आता. लाईन आहे का पुढे लाईन आहे. शाळेची पोरं आली याच्यावर जायचं आपल्याला. लाईन तिकडून आहे ते आपल्याला बघायचं. शाळेची सहल आलेली आहे. आपण बरोबर चाललंय. लय भारी वाटतं. खूप वर्षानंतर आलेलो आहे. त्याला 100 रुपये देऊ पटकन दर्शन करू. कुठे तिकडून VIP दर्शन. VIP दर्शन घ्यायचं. तिथं लाईन असणार आहे VIP दर्शनाला. हे भरपूर आहे. बघा इथे बोर्ड लागलेला आहे
कडेपठार मंदिराकडे वरती जायचे, बाणूबाई मंदिर खाली आणि चिंचेच्या बागेकडे खाली. हा पश्चिम दरवाजा आहे, इकडनं जायचे वाटते. पिण्याचं पाणी. ते हाताचं कुठे आहे रे, ते शोधायचं आपल्याला. रे तुम्ही इथे कडेपठार दर्शन. कडेपठार दर्शन होतं. इथनं पण धुक्का आहे बाहेर, खाली दिसत नाही काय त्यामुळे. बघू शकता कसे अवशेष बघायला भेटतात आपल्याला इथे देवी देवतांचे. हे बघ नाक कसं बघा इथे, एक नंबर आहे यार. माळसा देवी बघा आपल्याला माळसा देवीचं मंदिर बाहेर भेटतं आपल्याला इथे पण. बघा आपण विष्णुपद वरती बाहेर आता. बंद केलं काय, बंद. बघू शकता विष्णू पादुका आपण इथं आहेत. सध्या तर बंद करून ठेवतो. बघू शकता किती मोठी बजरंगबलीची मूर्ती आहे. विष्णू पादुकाच्या बाजूला आपल्याला बाहेर भेटत बजरंगबलीची मूर्ती. एकदम जुनी अशी मूर्ती आहे, एकदम प्राचीन एकदम. होऊ शकता इथे हवन केल्यानंतर आपल्याला पालखी बघायला भेटते इथे. हे त्याचं एवढं मोठं होऊ शकता. पालखी किती मोठी आहे ती, आणि पालखीचा तो दांडा असतो तो बघा किती लहान आणि मोठा आहे. इकडं पुन्हा आपल्याला बघायला भेटतो त्या टोकापर्यंत. आता असं झालेलं आहे का आम्ही आता गेट पास घेतोय आणि VIP दर्शन घेणार आहे आता आम्ही, कारण की लाईन भरपूर आहे, नंबर लागायला टाइम लागेल आम्हाला. त्यामुळे प्रथमेशची इच्छा आहे का आपण आता पैसे देऊनच दर्शन घेऊ. आता काय करा, भाव बोलत तसं. आता आपण नवीन गाड्याच्या लाईन दर्शन घेण्यासाठी उभे आहेत. आता मला माहित नाही आतमध्ये आपल्याला दर्शन घेताना व्हिडिओ करायला भेटेल का नाही, पण आपण जेवढा करता येईल तेवढा प्रयत्न करू. जेवढा आपण दाखवता येईल तेवढा आपण याचा प्रयत्न करू. एवढं सर्व दाखवलं तोडक्यासाठी आपण एवढं करता येईल तेवढा करू. आपण लाईन काही जास्त नाही, 200 रुपयाला असं एक गेट पास आहे. आता आपण 2 गेट पास घेतलेले. काय आलं मी बघा VIP ची लाईन आहे, 200 रुपये पर पर्सन लाईन बघायला. मेन लाईन आहे. आपण आता VIP कुठून ना असेच जाणार आहे आपण इथे. आपण दुसरे जाणार आता VIP ही लाईन मेन लाईन आहे. आम्ही VIP बाजू आम्ही चोर काम केलं आहे. देवाने जागी चोरांचा आधार आहे इथं. पैसे दिले बाबा, 400 रुपये दिले. 400 रुपये देव पावणार नाही आपल्याला. तुझ्यामध्ये मला बघायला लागेल तुझ्यामध्ये मला पण. दिनभर का बजेट इथं खतम किया आपण. काय नाही 2 दिवसांनी होतो आमच्याकडं. जेवढा देईल तेवढा चालू ठेवा आपण.
चला 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 नंतर करा चला. नाही आम्ही आम्ही थांबलो यांच्याबरोबर थांबलो आम्ही. मोबाईल चालत नाही. नाही आतून नाही घेत. हा नाही आतून नाही घेत. एलकोट एलकोट जय मल्ला एलकोट खंडोबा बरोबर. नुसतं केक कापलं तरी उचलतात. याला पहिले उचललं रे आज. फायनली आपलं खालच्या गडाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण वरच्या गडावर जाणार आहेत. आतमध्ये तर मोबाईल अलाउड नव्हता. आपण जेवढं दाखवत येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. मोबाईल जमा करत होते त्यामुळे स्टार्टिंगला जेवढं दाखवता आणण्याचा प्रयत्न केला. चला आता आपण ना वरच्या गडावर झालं. खालच्या गडावर आपलं दर्शन झालेलं आहे. फोटोशूट पण करून झालेलं आहे. आता डायरेक्ट वरच्या गडावरती जाऊ आपण. जुन्या गडाला इथून डायरेक्ट खाली काय इथून रस्ता आहे. इथून कधी आलो आपण. जुन्या गडावरती चाललोय आपण. जुन्या गडा कोणी येत नाही का लोक. नाही जात जास्त. गाड्या कशा तिकडे जाते बघू शकते इथं मागे जुना गड आहे. खूप लांब आहे. आता सूर्य दिसतो त्यामुळे सूर्याच्या प्रकाशामुळे दिसत नाही. तर आज आपली मस्त एक ट्रेकिंग होणार आहे. एवढ्या दिवस आपण गड किल्ले दाखवतो. आज सोन्याची जेजुरी दाखवणार आहेत. कडेपठार तिथे आपण जाणार आहेत. आता गाड्या यासाठी नवीन रस्ता पण केलाय वरती. आता लई लांब दिसतो इकडनं. वाटतं तेवढं नाही जवळ. जाऊ चला आता पडत पडत. ते बघा आपण जाता जाताना आपल्याला पहिली कमान लागते जुन्या गडाची आणि त्याच कमानीमधनं आपण जाणार आहेत. पहिल्या गडाची लागते आपल्याला जुन्या गडा जाण्यासाठी. चला जाऊ पटापट पटापट. हा बाजूला ठेवले त्यांनी काहीतरी बोलला पण तो वरतून तर कार्य नीट होऊ दे ते मंडळाला लावला. असा रस्ता दिसतो आपल्याला. हे बघा चौकी वगैरे आहे. त्या गोष्टी आहेत. आता ना 4:45 झाले संध्याकाळचे आणि 4:45ला आपण सुरुवात केलेली आहे गडावर चढायची. जुना गड येतो कडेपठारावरती. तर बघू आता किती वेळेला मध्ये जाणार आहेत. जाऊ आपण पटापट पटापट पटापट. आपण ना कडेपठारकडे जातो ना त्यावेळी जी कमान लागली जो दरवाजा मेन दरवाजा तिथं एंट्री केल्यानंतर पुढे ना 2 ऑप्शन होते आपल्याला. एक पायऱ्यांवर होता आणि एक असा रस्ता होता. तर आपण या रस्त्याने चाललो आणि पायऱ्यांवरनं आपल्याला जरा हेवी वाटणार. हा रस्ता कसा इझी वाटेल आपल्याला त्यामुळे आपण या रस्त्याने चाललेलो आहे. कारण की पायऱ्यांवर जास्त दम लागणार आहे. तर आपण इकडनं फिरून फिरून जाऊ. खाल्लेला सोड जातो का रस्ता. हे पायऱ्या तोच जातो का. 3 किलोमीटर ना. हो 3 किलोमीटर झाला आपल्याला. चला आता काय 3 किलोमीटर काय हा समजत आता. चल चल काय वाटणार नाही ना. समजत गेलो. चल 3 किलोमीटर काय असतो तर. एनर्जी ड्रिंक पाहिजे तुला. ते नाही वाटत. मी पाणी काय पिलो असतो. मग एवढा बोलला असा त्याचा पाणी पिलो. का ना काय एक तुला पिणार का मी नाही पिणार. एक का नाही ना का लिंबू पाणी घ्यायला लागेल. बाकीचं काय ते यातले कोणत्या गोळ्या घ्या आपल्याला पाठी मस्त की. काय घेऊ गोळी कोणते यातले. कशाला गोली आजी मला एकदा. परत गोळ्या आहेत. थंडवाली गोळ्या गार घासा पडत असे. असं काय नसतं. पेपर घेऊन घेतो का काय ते
पेपरमिटची गोळी. शी काय रे अरे शी काय चांगली गोळी असते, थंडावा असतो एकदम तिचा. घेतोस काय घ्यायचं ते हे आंबट आहेत. हे पानपराग घेतो पानपराग. अरे गोळी आहे ती, ही पानपराग आहे ना. 10 रुपये तू हे घे विमल आहे ती? तू घे करू का सरबत? हा मग आजी दोन बनव ना. असं थंड थंड बनवा एकदम हे बघ, हे कोणतं आहे? डायरेक्ट मारा ना लिंबू बस अर्धा पेरूचं आहे. पातळ टाकायचं आता गारावा सुटायला लागले आता. अजून आवलटा गार पाहिजे ना हाल खराब होईल. काय घ्यायचं घे पटकन चल. अरे ते बोल हे घेऊ का ही घेऊ? चांगली कुठची तुला ती मम्मी कधी खाल्ली नाही ती हे तरी खाईल मी. सगळं चांगलं. कोणती? ही काशी बोलतो ना. हा तर मी ही घेऊ चल. मोबाईल तो आता याच्याकडे. टाकायचे काना टाक यात. फक्त फोडाचे लक्षात ठेवा का राहील त्यातच. घरी जाऊन बघ. गडावर जाताना ना रस्त्यामध्ये जंगलचा पूर्ण साफ झालेला आहे. पण एवढे भारी भारी पक्षी पाहायला भेटतात ना आपल्या इथे. मस्त पक्षी पाहायला भेटतात, खारुताई करायला भेटतात. खारुताई हे पक्षी वगैरे आणि नुसता पक्ष्यांचा आवाज येते. एक नंबर वाटतं. जंगल काहीच नाही, सगळं घालून टाकलेलं आहे. पण मस्त मस्त पक्षी आहेत बघायला भेटतात आपला आवाज. त्याच्या पाठीमागे ना त्या डोंगराच्या पाठीमागे चालू का आपण ना थोडा चालून पुढे आल्यानंतर आहे ना आपल्याला बघा दुसरा दरवाजा दिसतोय गडाचा. कडेपाटावर जाताना दुसरा दरवाजा लागतोय आणि त्या दरवाजाच्या आतमधनं आता आपण प्रवेश करून वरती जाणार आहेत. हे सगळं जुनं बांधकाम होतं, सगळं तुटलंय. गडाचं अवशेष दिसतं बघा इथे आपल्याला. पण जसं की एखाद्या किल्ल्यावरती राजवाडे वगैरे असतात तशा प्रकारे इथे गडाचा अवशेष दिसतो आपल्याला बघा. बघ हा एक आहे, हे बघा. तर गडाचा अवशेष दिसतो इथे भरपूर. थोडा जवळ जाऊन बघू थांबा अजून काय भेटतो का बघायला इथे. हे बघा असे वास्तू दिसतात आपल्याला. गडाचा अवशेष आहे काहीतरी. आता पायऱ्या आहेत चढायच्यात परत. हे बघा ही कमान दिसते ना तिच्या बाजूला आपल्याला ते गडाचा अवशेष दिसतो काहीतरी. पायऱ्या पण जुन्या आहेत मस्त की. गडा जेजुरीचे आम्ही रहिवासी. तो गाणं वेगळा आहे मित्रा, तो इकडचा गाणं नाहीये. जेजुरी कोणता रे? जेजुरी कोणता? बरोबर चल. आपने कोई अडा मानत आहे. चल हा बघा पक्षी होतो जाऊ, जाऊ. करणारा. याला काय बोलतो माहितीये का? वाला. आमच्या इथं वाला बोलते त्याला. मस्त आहे ना. तुमच्याकडे काय बोलतो काय माहित नाही, आम्ही याला वाला बोलतो. म्हणजे कुठं तुझी बिल इथपर्यंत आली? हा आम्ही याला वाला बोलतो, वाला. बघा तेव्हा भारी वाटतो का मस्त आवाज सुटले. फोटो आहे इथे. एक नंबर आवाज सुटले, हे भारी वाटतो. आपण ना कडेपाड्याला जाताना दुसऱ्या कमानीमध्ये आपण उभे आहेत आणि बघू शकता नवीन जेजुरी आपल्याला दिसते बघा. भारी वाटते एक नंबर. खालनं एवढी बघायला भेटत नाही पण वरती आल्यानंतर मला भेटते अजून भारी वाटते एकदम मस्त एकदम भारी. तर आपण इथनं जाऊ पुढे आता. हे बघा आपल्याला घार बघायला भेटते कशी फिरते. भारी गाणं. हा, एक नंबर. या जंगलात तर आपल्याला भरपूर प्राणी पक्षी बघायला भेटले. एकशे एक पक्षी बघायला भेटला आपल्याला कडेपट्ट्यावर जाता जाता.
फक्त बिबट्या बघायला नाही भेटला, तो बिबट्या बघायचा आम्हाला. दोन वाघ असताना बिबट्याने काय करायचंय? 2 वाघ आहे बोलतो, आता बिबट्या येणार नाही बोलतो. पण मस्त मस्त पक्षी बघायला भेटतात, भारी बघायला भेटले. जंगल तर काय नाही, जंगल पूर्ण साफ आहे, सुका आहे बघा. डोंगर पण बघा, काय गवत झाडं दिसत नाही, काय नाही. पक्षी रास आहेत, पक्ष्यांची कमीच नाही इथं. असं वाटतं म्हणतो अभयारण्यात आलेलं आहे, नुसतं पक्ष्यांचा आवाज चालू आहे. बघा आम्ही आता चाललो आणि लोक खाली उतरतात. आम्हाला भरपूर उशीर झालेला आहे. 5 वाजले ना? 5 वाजून गेले असते ते. हा 6:15 झाले. पोचतो आपलं 6 वाजतील. 5-8 झाले. दादाला तुझ्या चॉकलेट दोन तीन. बघा अजून थोडा पुढे आलो ना, अजून आपल्याला गडाचा अवशेष बघायला भेटतात. साईडून पायऱ्या जातात, हे काय अवशेष आहे ना, तर आपण इथनं जाऊन बघू. आता मी खाली आहे, हे बघा आतमध्ये काय अवशेष दिसत नाही आपल्याला, पण हे डिझाईन समजू शकतो आपल्याला एखादी गडाचा अवशेष आहे, बघू शकता. आणि इथं बाजूलाच पायऱ्या आहेत. तर आलंय साईडून मी, हे बघा बाप्या थांबलाय, बाप्या थांबलाय. डरतोय बघा असं मोबाईल. आगे जिथे बघ आपण थोडा वरती आलो आणि एक खालना पण एक रस्ता आहे. कसं वाटतं हा तो आपल्याला त्या रस्त्याने नाही गेलो आपण, डायरेक्ट करामाई गाडाच्या इकडनं आपण आलो. करामाई बघ. अच्छा एक मिनिट, गाडाच्या आपण वरनं मागण्यात आलो डायरेक्ट. तर खालना एक रस्ता होतो बघा गाडाच्या वरती येण्यासाठी. तर काही लोक इकडनं चढतात आणि मग ह्या रोडने खाली उतरतात. आणि ह्या रोडने चढताना बघा गाडाला आपल्याला जुन्या पायऱ्या बघायला भेटतात गाडाच्या. बघा आपण थोडा पुढे आलो ना का आपल्याला एक पिंड बघायला भेटते. जाताना दर्शन घेऊन जा पिंड्याचं या. इकडनं जाताना बाजूला रस्त्यामध्येच लागते पिंड बघा, मस्त पिंड आहे आणि जुनी पिंड आहे एकदम मस्त घे. चला आपण बघा आपण थोडा अजून पुढे आलो ना, बानुबाईचं मंदिर परत. आपल्याला मंदिर बघायला भेटतो. बानुबाईचं जुनं मंदिर. मंदिर बघताना पहिले आपल्याला कासव मारायला लागतात आणि कासवाचं दर्शन घेऊन आपण मग बानुबाईच्या मंदिराचं दर्शन घेतो. खरंच जुनं मंदिर आहे. एकदम मस्त मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, बघू शकता. म्हणजे काय ते बघितलं वाटतं आपल्याला. बानाईचं मंदिर आहे. तिथनंच आपण आता जाऊ पुढे, चढायला सुरुवात करू परत. पोचलो फायनली. प्रथमेशच्या म्हणण्याप्रमाणे आता आम्ही पोहोचलेलो आहे, पण ऍक्च्युली नाही पोहोचलेलो, आहे पण अजून लय लांब आहे. पोचलो ह्यो पहिल्यांदा आलाय आणि ह्यो पोचलं करतो. स्वतःला काय बोलतात ते प्रोत्साहन. पोचलो. बघा आवाज पक्ष्यांचा. अरे सर नावाची भाजी किती काय करायचं इथून लाईट नाही बोलावर. खारुताई 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 खारुताई. एकाच प्रेम 2 पक्षी पाहायला भेटला आपल्याला. खारुताई पण तर पक्षी वगैरे कसा मस्त आहे की गर्दी पडते. चल. ही नवीन पद्धत चालू केली, दगडी आणायची लावायची इथं ना, घाण करून जायची. काय लोक आहेत ना. बघा दरवाजा अजून बघा भेटतो आपल्याला. आहे का नाही, इंडिया गेट पेक्षा भारी आहे का ना दरवाजा. लोक इंडिया गेटला फोटो काढायला जातात. बघा असं मस्त आहे. कम टू द जेजुरी. संध्याकाळ झाले नाही भारी दिवस एक नंबर. अरे दगडीला बेकार येते, चालून देत नाही. फायनली हॅपी, कारण की आपल्याला कडे पठार दिसतो. आपल्याला नाही फिरून जायचे आता, असं फिरून जायचे. पण भारी वाटतंय, गड बघायला भेटला आपल्याला आणि आपलं स्वप्न पूर्ण होणार आज.
भरपूर महिन्यांपासून आपण जाणार होतो. पण आलोय नाही मी आलेलो आहे पण 12 वर्षापूर्वी. काय 12-15 वर्षापूर्वी आलेलो आहे. त्यानंतर आता आलेलो आहे आणि गड बघायला भेटतो आपल्याला प्रत्यक्षात. एक आनंद वेगळाच आहे. पण हे बघा गडाचा अवशेष बघायला भेटतो आपल्याला. याला प्रॉपरली गडाचा अवशेष बोलतात. त्या टायमाचं मंदिर सारखं जे काहीतरी आहे बघा एकदम मस्त वाटतं. मंदिरच वाटतं ते कोणते त्या टायमातले. पुढे पण काहीतरी अवशेष बघायला भेटत आपल्याला. ते पुढे पण आपण जाऊ तिथं आता ते पण बघायला भेटतो. म्हणजे मला जरी असं वाटत होता जेजुरी गडावर येताना एक वरती फक्त मंदिर असणार कडेपठारावरती तेच, पण तसं नाही. एखाद्या आपण किल्ल्यावरती जातो, किल्ल्यावरती कसं राजवाडे वगैरे अवशेष वगैरे बघायला भेटतात, त्याप्रमाणे सगळं जेजुरी गडावर जाताना आपल्याला बघायला भेटतं. भारी वाटतो म्हणजे जुना अवशेष बघायला भेटतात. बघा हे पण इथं अवशेष बघायला भेटतं जुनं. काय ते जाऊन बघू आता इथं आपण. गावाचं झाड आलं. हे बघा सर्व जुनं अवशेष घालायचे. काय ते दिसतं इकडं बघू आपण. हे बघा खड्डा आहे काहीतरी इकडे पाण्याचे टाके टाईप. हे बघ सर्व जुनं अवशेष आहे. प्रॉपरली जुनं अवशेष बघायला भेटतं आपल्याला. बघा अशा पायऱ्या चढून असा फिरून जायचे नाही फिरायच्या. बघा आता आपण ना थोड्याच वेळात मंदिराजवळ पोहोचणार आहेत. बघा त्या पायऱ्या दिसतात, दोन साईडवर रस्ता आहे, समोर मंदिर पण दिसतंय. म्हणजे आपण 80-90% गड चढलेलो आहे. तर आता पटापट आपण जाऊ आपण आणि दर्शन घेऊ. अजून काय काय बघायला भेटत ते दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. बघा आपण थोडं पुढे आलो ना आपल्याला कमान लागते कडेपठाराची. हीच गडाची कमान. इथनं आपण प्रवेश करतोय गडावरती. कडेपठारावरती आपला प्रवेश झालेला आहे फायनली. रक्षक बघा गडाचे रक्षक पाय भेटतात आपल्याला कडेपठाराचे. अजून पण कडेपठार नगरीचं आपलं स्वागत आहे. बघू शकता कडेपठारची नगरी. वीरभद्र मंदिर बघू शकता इथे वीरभद्राचं मंदिर आहे. बघू शकता वीरभद्राचं मंदिर बघतो आपल्याला. बघू शकता कशी मस्त मूर्ती. खतरनाक बघत राहा असं वाटतंय. काय वाटतंय जय वीरभद्र. भेटेल बघा कशाला लावली एवढी. पुढे आपल्याला मोठी कमान लागते आणि कमानीत मस्त मोठी घंटा बघायला भेटते आपल्याला. बघा किती मोठी घंटा आहे. आणि बाजूला नागेश्वराचं मंदिर आहे. नागेश्वराचं मंदिर बघा. मंदिर आहे नागेश्वर इकडे ते मी नागेश्वराचं मंदिर आहे. नाग दिसतो बघा यामध्ये. निघूत कॉल गेला निघूत. बघा इथे अजून 2 मंदिर बघायला भेटतात आपल्याला. मारुती मंदिर, श्रीराम मंदिर. श्रीराम मंदिर पवन पुत्र हनुमान की जय. पाठीमागे श्रीराम मंदिर. मारुतीचं मंदिर आहे. अरे वा एक नंबर. बघू शकता मारुतीची मूर्ती. पवन पुत्र हनुमान की जय. रामाचं मंदिर आहे. जय श्रीराम जय श्रीराम.
बघू शकता राम लक्ष्मण आणि सीतामाई मंदिरामध्ये बघायला भेटतात आपल्याला. मंदिर पण किती मस्त वाटतंय. इकडे मार्केटमधनं आता आपण जाऊ आतमध्ये. बघा आपण ना थोडं पुढं आलो ना का आपल्याला मंदिर दिसत बघायला. तर आता इकडनं आपण जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. चप्पल काढण्याची जागा इथे दिलेली. हे इथे लावले ना, चप्पल काढा काढ इथं. चल मंदिर परिसरामध्ये आपण सेम खालचं तसंच वाटतं. हे बंद केलं? बघा आपण ना पहिले दर्शन घेऊ, नंतर बाहेर जाऊ. तुम्हाला मंदिर बंद व्हायचे आधी आपण दर्शन घ्यायचे. आपल्याला प्रसाद दिला. चल सदानंद एअरपोर्ट जय महाराज. बाहेर गेलो ना बघलो. बघा आपण मंदिरात बघ शकता कडेपटावरती आलेले खंडोबात. बघा मागे लक्ष ठेव, लक्ष ठेव मागे. चांगल्या प्रकारे असं दर्शन झालेलं आपल्या कडेपटावरती. बघ मंदिराच्या बाहेर येते. आता मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला दाखवलं सर्व. बाहेरून मंदिर दाखवतो मी. हा मंदिर परिसर आहे. हा मंदिर आहे मेन सर्वात जुनं मंदिर. सर्वात जुनं मंदिर कडेपटा जेजुरीवरती आपण. आणि मंदिर परिसरामध्ये बघा नंदी महाराज दिसत आपल्याला. बजरंगबलीची मूर्ती पण दिसते आपल्याला बघायला. भारी वाटतं एकदम मंदिर परिसर. इकडे आतमध्ये पण आपल्याला दिसतंय का मंदिर दिसतंय. इकडे दत्ताचं मंदिर आहे इकडे पण. जय श्री दत्तगुरु. एकदम प्राचीन अशी दत्ताची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. एकदम प्राचीन मंदिर आहे दत्ताचे. किती मूर्ती आहेत बघा मंदिरामध्ये. मूर्त्या पण नाही जुन्या आहेत त्या. जुन्या मूर्त्या आहेत एकदम यार. खूप प्राचीन. बघा या पालख्या आहेत. मोठ्या पालख्या आहेत एकदम. या कडेपटावरती आपल्याला बघायला भेटतात. पालखी इथं पण आहे रे. ही छोटी आहे. ही पालखी नाही ती वेगळी. ती मोठी पालखी. ती मोठी आहे. दोन पालखी आहेत. ही जुनी असेल. ही जुनी एकदम.
घोडा आहे ना दसऱ्याला हे बघा उभ्या मालिका जय श्री मल्हार. नवरात्र उपवास 9 दिवसाचे. उपवास ना तर इथं दर्शन घेऊन मला इथे डायरेक्ट दर्शन हा ना खाली पण आहे. तेव्हा इथे घोडे उड्डाण दिसतो आपल्याला. घोडे लावायची जागा. घोडे लावायची जागा नाही काय पुढे उड्डाण. इथं उडी मारली घोड्यांची. कुठची होडी ते नाही वाटत. हा मग ये बघे इतिहास माहित नाही ना इतिहास माझ्यांना शिकून घे. अर्धा तर मीच सांगितलं पहिल्यांदा तू सांगतोय आल्यापासून. पण मला माहितच नाही ना काहीच. मी जे समोर आहे ते बोलतोय. घोडा असेल ना इथे. इथे ना घोडा. कुठे बोललो ना का इथे आणलं वरच्या गडावर. कोणता घोडा आणला अरे आवाज येतो घोड्याचा. ते मंदिर वाटतं कोणतरी. चाललं पुढे. अरे बघ ना इकडे आलो तर काय ते ट्रेन आपली. हाय ट्रेन तर काय आहे? बघ ये मोर मोर आहे मोर 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 हे मोर मोर ए का मी प्रत्या ए गप ना मोर आहे ना मोर आहे इथं. खायला आवाज देतो गप बस बोलतोय. आपल्याला इथे मोर दिसलाय तो बघायला भेटायला पाहिजे. वाव एक नंबर. लाईफ मध्ये पहिल्यांदा मोर बघतो मी. पहिल्यांदा प्रत्यक्षात मोर बघायला भेटला आपल्याला. याच्या आधी कधी मोर बघितला नव्हता आपण समोरासमोर. देवाचं दर्शन पण झालं त्याबरोबर मोर पण बघायला भेटला आपल्याला. होऊ शकतं एक नंबर. किती मोठा आहे बघा. कडक. काय भारी रे. किती मोठा बघितला का तो. भाई राष्ट्रीय पक्षी आपला तो. घोडा बघ. बघा आपण मोर तर बघितला त्या बाजूला आपल्याला घोडा उड्डाण दिसतो बघायला आपल्याला. घोडा उड्डाणचे इथे आहेत आपण. आता आपल्या एवढा इतिहास माहित नाही पण एवढं तर माहित आहे का घोड्याने उडी मारलेली इथे हेच ठिकाणी इथनं उडी मारलेली. बैल माल घोडे. तुझ्या का टोनगा असला टोनगा मारल ना मारतो का. किती गेली. 2 ना बघा आपण समोरून पण घोडा दाखवतो तुम्हाला मी. नाही रूप समोरून घोडा दाखवला आपण. इथनं जाऊ आपण. चला आता पुढे जाऊ तिकडे काय बाल भेटत. पण तेवढीच होती ना सोबत. समोर मंदिर आहे. मंदिरात जाऊन बघू आपण. दाखवलं ना तू. काय हे बघा भवानी माता. भवानी मातेचं मंदिर आहे आपलं. जय भवानी माता की जय. भवानी मातेचं मंदिर आहे. घोडा इथे रे. हे बघा. खंडोबा आणि घोडा विसवाला खंडोबाचा घोडा बघायला भेटतो आपल्याला. आणि खंडोबाचं वाहन पण बघायला भेटतं आपल्याला. अरे घोडा कुठे आहे? घोडा ऐकत नाही. घोडा देवाला मुंडाला घातलं बघा घोड्याला. घोडा घोडा सांगतो घोडा. आणलाय का वरती. आवाज येतोय पण. गाडी बांधली काय. गाय बांधली काय. तुमची काय. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचं आहे. आवाज येतोय. श्री स्वामी समर्थ. कोणाची आहे. जय जय स्वामी समर्थ. बघू शकतो का.
हे मंदिर आहे मागच्या अजून कसलं मंदिर आहे हे? भवानी माता. चला आपण अजून पुढे बघू काय बाहेर भेटतो आपल्याला. हे बघा हे पण कसं देवाची मूर्ती आहे. अजून काय काय औषध बघायला भेटते ते बघून घेऊ आपण. पटाटा निघून आता अंदर पडत चाललेलं आहे. खूप अंदर चाललं या इकडं. बघा अशा प्रकारे आपलं मंदिरात दर्शन झालेलं आहे. प्रॉपरली आपण दर्शन घेतलेलं आहे. कडेपठारावरती आलेलो आहे आणि दर्शन आपलं व्यवस्थित झालेलं आहे. चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे. आता आपण इथं निघतोय. आता इथे आपण चाली जायचा प्रवास चालू करतोय. परत जाता आता कुठं आपल्याला काय दिसलं कोणतं औषध राहिलेलं असेल तर ते पण बघू, नाही तर मग आपण निघू. वीर आहे का? बघा आपल्याला पंचलिंग महादेव महाराजचं मंदिर भेटतं आपल्याला बघायला. इथे पंचलिंग महादेवाचं मंदिर आहे. हे काय दोनच औषध भेटतं आपल्याला बघायला. नंदी आहेत, नंदी महाराज. आपण मंदिरात जाऊ. चला आपण मंदिरामध्ये जाऊ. मंदिराच्या बाहेरच बघा कासव महाराज बघायला भेटतात आपल्याला. आणि मंदिराच्या गणपती बाप्पाचं दर्शन होतं आपल्याला मंदिरा बाहेरच. बघू शकता एकदम शांत असं वातावरण इथलं मंदिर वगैरे बघा. आणि पंचलिंगी बोलतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बघा ही मूर्ती. अशा प्रकारची आपल्याला मूर्ती बघायला भेटते. त्यामध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे पंचलिंगी म्हणून. आपण तरी पहिल्यांदाच अशी मूर्ती बघतोय. आजपर्यंत एवढ्या ठिकाणी फिरलो पण अशी कोणती मूर्ती बघायला भेटली नाही. काही ठिकाणी आपण 12 ज्योतिर्लिंगाच्या मूर्त्या पण बघितल्या, तिथे पण अशी एक भेटलेली पिंड आहे बघायला. बघू शकता कशी पिंड एकदम मस्त आहे की. मागे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. बाप्पाची मूर्ती तर एवढी प्राचीन आहे का तिचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. कुठे अशी प्राचीन मूर्ती बघायला भेटते आपल्याला. मंदिरामध्ये मी बोलतो तर माझा आवाज एवढा फिरतो, एवढा मन ते शांत भारी एकदम. म्हणजे मन प्रसन्न झालं इथे बघून आपल्याला. थोडा अवतार कसा आलाय. तर चला म्हणजे व्हिडिओचा शेवट इथंच करतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन पण दाबा. आणि बघा आमचा प्रथमेश भाई दमलेला आहे त्याच्यासाठी खास. भावा लग्नाची भावाला भरपूर घाई आहे तर त्याला लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. भावा आता हळदीला या 30 तारखेला ना भावाने जोड्यात यायला पाहिजे परत. आणि कडेपठारावर जायचं जोड्यामध्ये कडेपठारावर जोड्यात झालं पाहिजे भावाने. तर आपला पण एक इच्छा होती भरपूर महिन्यापासून यायचं. आपण आज आलेलो आहे. दर्शन आपलं चांगलं झालेलं आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री मल्हार.